हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा 11वा दिवस. आणि माझ्यासोबत सकाळी-सकाळीच एक गडबड झाली. मी चपाती बनवली आणि टिफिन करायला उठली होती 5 वाजताच. आणि माझ्या लक्षातच नाही की संकष्टी चतुर्थी होती आणि मी अंड्याची भुर्जी बनवली. कारण की शुक्रवार पण होता. म्हटलं ठीक आहे, वार होता म्हणून म्हटलं अंड्याची भुर्जीच बनवूया. पण मला नंतर कळलं की आज चतुर्थी होती म्हणून. म्हटलं तर जाऊ दे चला. मग गॅस वगैरे पुसून घेतला. मी लगेचच गॅस पुसून घेते कारण की मग कॉकरोच वगैरे होतात. आणि मग त्यांना टिफिन वगैरे देऊन ते निघाले. त्यांना बाय केलं आणि परत जाऊन झोपली. पण झोप कुठे कुठे येते, एकदा उठल्यावर काही परत झोप येत नाही. मग सकाळी उठून चहा वगैरे घेतला आणि मग ना माझ्या मुलाला स्कूलला सोडून आली. पण आज ना मला काहीच काम करण्याची इच्छा नव्हती. असं वाटत होतं की नुसतं झोपून राहावं. कारण की ना मला सध्या झोपच लागत नाही. मला दुपारी पण झोप लागत नाही आणि रात्रीला पण भरपूर वेळ मला झोपच येत नाही. त्याच्यामुळे ना मला सकाळी खूप अशक्तपणा होतो. पण चला काय करणार, कामाशिवाय तर काही ऑप्शनच नाही. मग मस्त मग टीव्हीला गाणे वगैरे लावले आणि मग काम करायला घेतलं. म्हटलं पहिले ड्रॅगन फ्रूट खाऊन घेते, थोडंसं पोटाला आधार मिळेल. त्याच्यामुळे मग ड्रॅगन फ्रूट खाऊन घेतला आणि त्यांना टिफिनला अंड्याची भुर्जी दिली आणि मी अंड्याचं सार करणार होती. पण नंतर कळलं चतुर्थी आहे म्हणून मी मॅगीच बनवून टाकली. कारण की असं मी मॅगी शक्यतो खात नाही. पण माझ्या मुलाचं चालू होतं मॅगी बनव, म्हणून म्हटलं चला आज मॅगीच बनवूया आणि त्याच्यावरच जेवण करूया. मग त्याला स्कूलवरून घेऊन आली आणि मस्त आम्ही दोघांनी मिळून मॅगी खाल्ली. आणि संध्याकाळी Facebookला स्क्रोल करता एका सनम तेरी कसम मूव्हीचं क्लिप आलं होतं. आणि ही मूव्ही बघितली ना तर काय माहिती मला खूपच रडू होतं. किती वेळेस पण ही मूव्ही बघितली ना माझं मन काही भरतच नाही. तुम्हाला पण ही मूव्ही आवडते का नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.